आता तिसऱ्या इक्वेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एरिया आपण या ट्रॅपेझियमचा जर काढला म्हणजे BDOE हा जो काही ट्रॅपेझियम आहे किंवा OEBD हा जो काही ट्रॅपेझियम आहे त्याचा जर एरिया काढला संपूर्ण त्या फॉर्म्युल्यानुसार तर आपल्याला तिसरं इक्वेशन या ठिकाणी मिळेल. तर तो फॉर्म्युला काय आहे, दोन बाजू 1/2 इंटू या दोन बाजूंची बेरीज पॅरलल साइडची बेरीज अधिक मल्टिप्लाइड बाय द बेस गुणिले 1/2 किंवा या दोन्हीतल्या याच्यातलं अंतर बेस म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू दोन पॅरलल बाजूमधलं अंतर गुणिले 1/2 ते पॅरलल बाजूंची बेरीज हा आहे फॉर्म्युला ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा. आता तो काय आहे तर या ठिकाणी हे जे अंतर आहे दोन पॅरलल बाजूमधलं जे काही अंतर आहे ते आहे टी म्हणजेच काय आहे ते ओटी आहे. बरोबर आहे म्हणजे ओटी सॉरी ओई हे जे आहे डिस्टन्स त्याची व्हॅल्यू टी आहे. ओई हे जी डिस्टन्स आहे मल्टिप्लाइड बाय 1/2 फॉर OD प्लस BE. आता BE म्हणजेच OD इतका आहे OC इतका आहे म्हणजेच काय आहे BE म्हणजेच OC इतकंच आहे म्हणजे हे व्हॅल्यू P आहे. बरोबर आहे. OD म्हणजे काय आहे OD म्हणजे U आहे. बरोबर आहे 1/2 इंटू OE. आता OE काय आहे T आहे. आता हे आपण S फाइंड आउट करतो डिस्टन्स. बरोबर. आता मी या ठिकाणचं 2 डिनॉमिनेटर मध्ये जे 2 आहे ते इकडे घेतो म्हणजे 2S इज इक्वल टू T इंटू U प्लस P. आता ऍक्सिलरेशनच्या फॉर्म्युल्यानुसार A ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय T. तर T ची काढायची झाल्यानंतर काय करणार आपण T इकडे घेतलं A इकडे घेतलं तर T इज इक्वल टू P मायनस U डिवाइडेड बाय A. बरोबर आहे. ही T ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण ठेवायची आहे म्हणजे काय 2S इज इक्वल टू P मायनस U डिवाइडेड बाय A इंटू P प्लस U प्लस U प्लस P काय V प्लस U काय दोन्ही एकच. आता हे A मी आहे ते घेतो म्हणजे 2AS इज इक्वल टू P मायनस U आणि इंटू P प्लस U. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन नुसार आपण हेच दुसऱ्या स्वरूपात असं म्हणू शकतो P स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. तर U स्क्वेअर जर एका साईडला घेतलं आणि V स्क्वेअर जर एकाच बाजूला ठेवलं तर LHS ला मी V स्क्वेअर ठेवलेला आहे आणि U स्क्वेअर U स्क्वेअर प्लस 2S हे झालं आपलं तिसरं इक्वेशन ऑफ मोशन मध्ये. हे तिसरं इक्वेशन आपण 3 इक्वेशन ग्राफिकली बघितलेले आहे. धन्यवाद.